जय शिवराय बांधवांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून सध्या अर्ज करणं चालू आहे। अर्ज सुद्धा होत आहेत, LOI सुद्धा जनरेट होत आहेत। मात्र काही बांधवांच्या अडचणी अशा आहेत की आम्ही कर्ज घेतलेला आहे, त्यासाठी कर्जाचा हप्ता सुद्धा भरलेला आहे आणि महामंडळाच्या वेबसाईटवर स्टेटमेंट सुद्धा अपलोड केलेला आहे, मात्र ते होल्डवर गेले, MD कडून होल्ड झालेले अशा प्रकारच्या एक अडचणी येत आहेत। आणि काही म्हणत आहेत की आमचे हप्ते सुद्धा मिळत नाहीत किंवा आलेले नाहीत। तर याबाबत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। त्यामुळे जर नवीन बांधवांना या महामंडळाच्या वेबसाईटवर अर्ज करायचे असतील तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावेत, कारण आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये महामंडळासाठी तरतूद सुद्धा होऊ शकते। आणि तरतूद झाली आणि तुम्ही जर आज अर्ज केला, तुमचा मंजूर झाला, प्रक्रिया पूर्ण झाली, तर तुम्हाला लवकरात लवकर सुद्धा व्याज परतावा मिळण्यास सुरुवात होईल। त्यामुळे लवकरात लवकर आपण या कर्जाच्या प्रक्रिया करून घ्यायच्या आणि कर्ज कसं मिळवायचे या संबंधी मी कालच एक व्हिडिओ केला होता, तो आपल्या या चॅनलवर टाकलेला आहे। तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या की आपल्याला बँक मॅनेजर कडून कर्ज कसं घ्यायचंय याबाबत मी सविस्तर माहिती दिलेली आहे। आता जे कर्जदार आहेत त्यांनी हप्ता भरलेला आहे, अपलोड केलेला आहे स्टेटमेंट, मात्र त्यांचं होल्डवर गेले, तर त्यांनी एक महत्त्वाची काय काळजी घ्यायची माहिती का? तुम्ही ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतलेला असेल, मग कोणताही असो, आता यामध्ये जवळपास जास्तीत जास्त ट्रॅक्टरवाली, तुम्ही वेबसाईटवर चेक करा, सगळ्यात जास्त कर्ज घेतलेली ट्रॅक्टरवाली। इतर व्यावसायिक बरेचसे पुढेच येत नाहीत, प्रक्रियाच करत नाहीत, मात्र करायला पाहिजे आणि या माध्यमातून या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, कारण आपल्याला 15 लाख रुपयापर्यंत 12% पर्यंत व्याज हे परत मिळत असतं। त्यामुळे इतरही व्यावसायिक, मग कोणताही तुमचा कटलरी, किराणा, मशनरी, कोणताही व्यवसाय असू द्या, सगळ्यांनी यासाठी अर्ज करायला पाहिजे, त्याची LOI सुद्धा जनरेट होते। आता जे अडचणी आहेत तर ते ना, हप्ता भरल्याच्या नंतर ते स्टेटमेंट जे अपलोड करतात का, त्या स्टेटमेंटवर शिक्का असणं गरजेचं आहे त्या बँकेचा। जर शिक्का नसेल तर तुमचं होल्डवर जातंय किंवा ते हप्ता रिजेक्ट होतंय, अशा भानगडी होत असतात। आणि महत्त्वाचं, तुम्ही जे स्टेटमेंट घेणार आहेत का, या बँकेचे जे स्टेटमेंट आहेत का, ते कधीच क्लिअर नसतात, असे स्पष्ट दिसतच नाहीत, त्याची शाही संपलेली असती, प्रिंटर बंद आहे सांगितलं जातं, असं बऱ्याच जणांना स्टेटमेंट बँकेत गेल्यावर आणल्यावर सांगितलं जात असते। त्याच्यामुळे स्टेटमेंट हे बँकेकडून क्लिअर घ्यायचं आणि त्याचं लय प्रिंटर बंद पडलेलं असेल, क्लिअर येत नसेल, त्याच्यावर रेसाच येत असताना, तर त्याला माणसं मला मेलवर द्या, आपण आपलं बाहेर जाऊन प्रिंट एखाद्या CSC सेंटरवरून काढून आणायची आणि त्याचा शिक्का त्याच्यावर घ्यायचा। आणि शिक्का असल्याशिवाय महामंडळ ग्राह्य धरीत नाही, ही एक गोष्ट। दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या व्यवसायासाठी हे कर्ज घेतलेलं आहे त्यासाठी जे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे ना, तो त्याच दिवशीचा करायचा, आपण ज्या दिवशी अपलोड करत आहोत त्या दिवशीचा, आणि होईल तर त्यासाठी जिओ टॅगिंगचा फोटो काढायचा। म्हणजे स्पष्ट असा फोटो काढला, आपले जे काही फर्म असेल त्या फर्मचं नाव त्यामध्ये दिसत असेल, आपण तिथं उभे आहोत, त्याचं लोकेशन, ह्या सगळ्या जर गोष्टी असल्या तर आपला हप्ता अपलोड केलेला होल्डवर जातच नाही, तो अप्रूव्हलच होतो, असा माझा अनुभव आहे। त्याच्यामुळे या गोष्टी पाळणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय दुसरं कारणच नाही होल्डवर जाण्याचं। फक्त ते स्टेटमेंट क्लिअर नसणं आणि तुमचा फोटो स्पष्ट नसणं किंवा जुनाच फोटो एखादा अपलोड केलाय पुन्हा तेवच फोटो अपलोड करणं, हेच कारण आहे। नाहीतर बाकी जवळपास जे जे कर्जदार असतील त्यांचे हप्ते हे रेग्युलर, त्याचा व्याज परतावा मिळत आहे। आता याच्या व्यतिरिक्त जर पुन्हा काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा, आणि जे नवीन व्यावसायिक असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा, कारण आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर तरतूद झाली तर पुन्हा आपल्याला लगेच व्याज परतावा मिळण्यास लवकरात लवकर प्रक्रिया करून घेतल्याच्या नंतर सुरुवात होईल, अशी माहिती होती। आता तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा, आणि या व्यतिरिक्त जर काही माहिती हवी असेल ते सुद्धा कमेंट करा। धन्यवाद।